एखादा दिवस ना आपण ठरवतो काय आणि होतं काय, सगळी मेहनत वाया जाते, असं होतं. आज मी ठरवलं होतं एक आणि झालं एक. रेसिपीचा पोपट झाला. कोणती रेसिपी होती, कशी केली आणि त्याच्यामुळे काय चुकलं ना हेच मला कळालं नाही. काय चुकलं ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, कारण मला तर काहीच कळालं नाही. मी बघितली होती ही रेसिपी म्हटलं चला आपण पण करून बघू. कधी मी ट्राय केली नव्हती, पण झाला माझा पोपट. काय चुकलं माझ्या रेसिपीमध्ये हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर ह्या रेसिपीसाठी मला लागत होता साबुदाणा. खरं तर माझा नवरात्रीचा उपवास नाहीये, पण म्हटलं छानपैकी मस्त उपवासाचं खाऊ. असं होतं ना, उपवास नसेल तरी उपवासाचं खायला छान वाटतं. तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे माझं मंगळसूत्र जे मी घरी केलं होतं. तर जो बारीक साबुदाणा असतो ना, तो मला काही साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आवडला नाही. म्हटलं त्याचीच आज रेसिपी करूयात. तर इथे मी वाटीभर तो साबुदाणा घेतला आणि भाजून घेणार आहे. कारण ह्या रेसिपीसाठी मला लागणार होता नो सोक साबुदाणा. सो येस, मी इथं भाजायला घेतलेला आहे ना, बाजूला कुकर दिसत आहे. त्यामध्ये मी बटाटे उकडायला ठेवले होते, कारण मला उपवासाची बटाट्याची भाजी बनवायची होती. इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर आणि चॅनलवरचा व्हिडिओज आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट्स करत जा. आता आपण बनवून घेणार आहोत बटाट्याची भाजी. ही बटाट्याची भाजी ना खूप चवीला एकदम मस्त लागते. तुम्ही जर उपवासाचे डोसे बनवत असाल, उपवासाचे धिरडे बनवत असाल, उपवासाची भाकरी बनवत असाल, तर त्यासोबत ही बटाट्याची भाजी एकदम छान लागते. तर इथे मी 2-3 बटाटे छोटे उकडून घेतले, साल काढून घेतली आणि चिरून घेतलेले आहे. खूप बारीक नाही चिरायचे, नाहीतर ते भाजी सगळी गोळा होऊन जाते. भाजी तुटून जातात ते. कढई तापवून घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं आणि जिरं टाकायचं आहे. आता तुम्ही इथे तूपसुद्धा वापरू शकता, जसं तुमच्याकडे उपवासाला खातात त्याप्रमाणे. जिरं तडतडलं छान, की त्यामध्ये हिरव्या मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहे आणि मी एक ठेचा बनवला होता, ज्यामध्ये मी टाकलं होतं आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. ते सुद्धा यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि ज्या बटाट्याच्या फोडी केल्या होत्या, त्या आता यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. गॅस खूप कमी नाही ठेवायचा, मीडियम गॅसवर ही रेसिपी करायची आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि मीठ पुन्हा एकदा एकजीव होईपर्यंत 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे जाडसर बारीक असं शेंगदाण्याचं कूट. खूप बारीक नाही घालायचं, जाडसर बारीक छान लागतं या भाजीमध्ये. तर मी हातानेच घालत आहे, कारण ते असं सगळ्या बटाट्यावर असं छान स्प्रेड व्हायला पाहिजे म्हणून. तर साधारण 2 चमचे मी इथे घातलेलं आहे. ते सुद्धा मी थोडंसं 2 मिनिट परतून घेईल, म्हणजे कचरट लागणार नाही. आणि शेंगदाण्याचं कूट जेवढं छान आपण परतवतो ना, तेवढी भाजीला चव चांगली लागते. आणि लिंबू पिळायचा आहे, अशी मस्तपैकी तिखट, आंबट अशी ही भाजी लागते. आणि वाफ येऊ द्यायची 2-3 मिनिट, जास्त नाही. पण हां, सगळं जे पण आपण घातलेलं आहे ते सगळं एकजीव व्हायला पाहिजे त्यासाठी. आणि मस्तपैकी भाजी बनवून तयार झालेली आहे. आता वळूयात काय माझा पोपट झाला रेसिपीचा त्याच्याकडे. तर इकडे मी जो साबुदाणा भाजून ठेवला होता तो गार झाला. त्याच्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि गाळून घेतलं. त्यामध्ये जो ठेचा ज्या भाजीमध्ये टाकला होता मी तो टाकला. उकडलेले 2 बटाटे छोटे-छोटे किसून घातले आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे मी चवीनुसार मीठ, धना पावडर, जिरं, लिंबू पिळला, हे सर्व घातलं आणि थोडं-थोडं पाणी घालत ना एकजीव असा मस्त गोळा बनवून घेतला आणि तो झाकून ठेवला 10 मिनिट. म्हटलं कच्चा साबुदाणा आहे, भाजलेला आहे, तरी सुद्धा तो हलका होतो, पण भिजत ठेवू. मस्त भिजत ठेवला आणि आता मी करायला घेतल्या पुऱ्या. आणि छान पुऱ्या बनवूयात म्हटलं. मुलं पण माझी वेट करत होते, की मम्मा कधी छान पुरी बनवते. कारण पुरी म्हटलं ना लहान मुलांचा पण आवडीचाच विषय आहे हा. मग लाटायला घेतली. चिटकत असेल तर पीठ लावायचं जे उपवासाला चालतं ते आणि असं कट करून घेतल्या, म्हणजे गरगरीत पुरी दिसेल. तेल तापवून घेतलं आणि त्यामध्ये तळली. ठीक आहे. पहिली पुरी छान तळून झाली आणि दुसऱ्या पुरीनंतर तर गणितच बिघडलं. काय झालं माहीत नाही. गॅस खूप असं हाय फ्लेमवर पण नव्हता आणि लोवर पण नव्हता. तरी सुद्धा पुऱ्या तेलामध्ये ना अशा अनारसं कसं होतं त्याप्रमाणे होत होतं, त्या फुटत होत्या. मग मी 2-3 तळून बघितल्या, तशाच झाल्या. म्हटलं सोडा विषय सोडा. म्हटलं मग आता याचे ना आपण भजी करून बघू, उपवासाचे पकोडे. तर तसे करायला गेली तर ते तर पूर्ण तेलभर पसरले. बाजूला तव्यावर म्हटलं चला थालीपीठ करूयात, चिला करूयात. तर तो सुद्धा पोपट झाला. कसेबसे मी थालीपीठ त्याचे केले, पण ही रेसिपी तर माझी फ्लॉपच झाली. आता ह्या रेसिपीमध्ये काय चुकलं किंवा काय घालायला पाहिजे होतं, काय नको, हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल. तर चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.